मित्रांनो 140 कोटीचा आपला देश आहे। देशात फक्त 4 टेलिकॉम कंपन्या आहेत, त्यातील एक ती म्हणजे सरकारी BSNL आहे। आता उरल्या 3 कंपन्या त्यांनी 1 जुलैपासून रिचार्जचा रेट जवळपास 12% पासून ते 25% वाढवलेला आहे। पण यात BSNLने अजूनही आपल्या प्लॅनमध्ये काहीही बदल केलेले नाहीत। हे बघता आता बऱ्याच जणांच्या तोंडी आपलं BSNLच बरं गड्या असं सुद्धा ऐकू येत आहे। तर मित्रांनो आज आपण याच विषयावर बोलणार आहोत। BSNL बरं आहे पण त्याचं अस्तित्व किती खरं आहे। नमस्कार मित्रांनो, मी सागर आणि तुम्ही पाहताय सागर हिट्स हा चॅनल, कारण आपण हिटच गोष्टी करतो। तर मित्रांनो सर्व टेलिकॉम कंपन्याचे महागडे पॅक पाहता BSNL लय भारी वाटत आहे। त्याचे प्लॅन तुम्हाला सांगतो आणि मग ते तुमच्या गावात चालेल का ते आपण प्रेक्षकांच्या कमेंटमधून पाहू, नाहीतर असं नको व्हायला आगीतून उठलो आणि फपुट्यात पडलो। तर आता सध्याचा सर्वांचा ओढा BSNL कडे दिसत आहे। सोशल मीडियावर सुद्धा पोर्ट टू BSNL असा ट्रेंड चालताना दिसत आहे। म्हणजे जिओ एअरटेल आणि व्हीआयच्या वाढत्या रेटला लोक अक्षरशः वैतागलेली आहेत। त्यामुळे लोकांचा BSNL मध्ये पोर्ट करण्याचा विचार आता वाढत चाललेला आहे आणि सोशल मीडियावरती सुद्धा हा ट्रेंड दिसत आहे। पण BSNLचा इतका चांगला आणि स्वस्त प्लॅन हा आधीपासूनच आहे, मग लोकांनी BSNL कार्ड का घेतली नाहीत व ज्यांनी घेतली त्यांनी पोर्ट का केली यावर चर्चा करताना समजलं की BSNLचे काही ठिकाणी नेटवर्क नाही, तर काही ठिकाणी नेटवर्क आहेत पण त्यांच्या शेजारच्या गावात त्याची रेंज पोहोचत नाही। म्हणजे बघा, यावर उपाय म्हणून आता BSNLने आत्ता कुठं निर्णय घेतला की 4G सर्व्हिस लॉन्च करण्याचा। खरंच ही चांगली गोष्ट आहे, देर सही पण दुरुस्त आहे असं काहीतरी। पण जनतेला प्रश्न पडतो की BSNL सरकारी कंपनी, कामगार सरकारी, मग त्यांच्या सर्व्हिस प्रायव्हेट कंपनीपेक्षा खराब कशा? प्रायव्हेट कंपन्या जर नेटवर्क स्ट्रॉंग देऊन इतक्या नफ्यात जाऊ शकतात, तर सरकारी कंपनी ही सर्व्हिस का देत नाही की प्रायव्हेटवाले चालले पाहिजेत म्हणून असं काही केलं जाते, असाही सूर काही ठिकाणी ऐकायला मिळतोय। मग असं झाल्यावर सरकारी कंपनी घाट्यातच येणार आहो। तर माझी सर्व जनतेकडून सरकारला विनंती आहे की सरकार मायबाप हो, तुम्ही आता त्या जिओ एअरटेल व्हीआय वाल्यांना तर काहीच म्हणणार नाही, कारण 30 दिवसाचा महिना या टेलिकॉम कंपन्यांनी 28 दिवसाचा बनवला। हे नवीन कॅलेंडर त्यांनी निर्माण केलं। त्यांनी इनकमिंग फ्री आहे असं सांगून कार्ड विकली, इनकमिंग अनलिमिटेड फ्री असं सांगितलं जातं, पण आता महिन्याचा रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग ही बंद होतं। यावरती कोणीच काही भूमिका कधीही घेतलेली दिसत नाही। म्हणजे मनमानी कारभार या क्षेत्रात चाललेला आहे असं दिसतंय। यावरती आवर कधी बसेल? तुम्ही तुमची भूमिका घेतली नाही आणि आता काय घेणार? पण BSNL तर सरकारी आहे का नाही? अरे दादांनो, त्यावरती तरी लक्ष देऊन फक्त नेटवर्क बेस्ट येऊ शकत नाही का तुम्ही? जे कर्मचारी नेमलेत त्यांना सांगून एवढं तरी केलं असतं तरी BSNLचे ग्राहक वाढले असते। BSNLचे ग्राहक वाढले तर फायदा कोणाचा? मग ही एवढं पण आम्ही सांगायचं करावं की त्यापेक्षा जास्त फायदा एखाद्या प्रायव्हेट बोक्याला देऊन त्याला मोठं करून तुम्हाला होतोय का काय माहीत नाही। नाही म्हणजे बघा की प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी किती मनमानी केली। 28 दिवसाचा महिना, अरे नवीन कॅलेंडर काढलं त्यांनी, ते म्हणतील तसं। बापरे, मी म्हणतो मग द्या ना शेतकऱ्याला पण सूट। 80 किलोला क्विंटल असं म्हणू का आम्ही उद्यापासून? चालेल का तुम्हाला? ते नाही चालणार। ते कसं चालेल? शेतकऱ्यांचं तुम्हाला सोसायचं नाही ना, तो काय जगायला आलाय होय? टेलिकॉम कंपनी ठरवतील तसे रेट, ते ठरवतील तेवढ्याच दिवसाचा महिना। असं झालं तर कर लो दुनिया मुठ्ठी में या म्हणीप्रमाणे कर लो इंडिया मुठ्ठी में अशी अंबानी यांची वाटचाल चालली आहे, अशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते। तसं बघायला गेलं तर जिओ आता कोणत्या क्षेत्रात नाही हे सांगा? मग याचं उदाहरण आपण तेच घेता येईल की कर लो इंडिया मुठ्ठी में इकडंच वाटचाल चालू आहे। मुळात तुम्ही डिजिटल क्रांती आणू, सर्वांपेक्षा डाटा स्वस्त देऊ, कॉलिंग तर अनलिमिटेड फ्री देऊ, इथून सुरुवात झालेला प्रवास त्यांनी पहिला जो डाटा कंपनी आपल्याला देत होत्या तिकडेच वाटचाल चालू केलेली आपल्याला दिसते आहे। मग आम्ही स्वस्त करू अशा टिमक्या पहिल्या का नाचवल्या गेल्या? BSNL आता ट्रेंड होताना दिसत असलं तरी सरकारची कुबडी घेऊन ती उभी आहे। तर सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी आणि हा देश डिजिटल कोण्या एकाचा गुलाम होऊ नये यासाठी BSNL स्ट्रॉंग करायला हवं। बाकी तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।